नेरलेट लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नावरून संताप. मृतदेह ग्रामपंचायतीसमोर ठेवून ठिय्या आंदोलन. नेरले तालुका वाळवा, जिल्हा सांगली. लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी नेरले येथे संतप्त समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. दफनभूमीच्या जागेची मोजणी, चतुसीमा निश्चिती आणि विकास कामांसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र NOC मिळत नसल्याच्या निषेधार्थ एका समाज बांधवाचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायतीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नेरले ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक 478 मध्ये लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी सुमारे 10 गुंठे जागा मंजूर असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या जागेच्या विकासासाठी आमदार सत्यजित देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दफनभूमीसाठी संरक्षक भिंत, रस्ता, शेड यांसह विविध मूलभूत सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र विकास कामांना सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायतीचे NOC तसेच जागेची अधिकृत मोजणी आणि चतुसीमा निश्चिती आवश्यक आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा आरोप समाज बांधवांनी केला. त्यामुळे मंजूर निधी असूनही प्रत्यक्ष विकास कामे रखडल्याने समाजात नाराजी वाढली होती. दरम्यान गावातील एका समाज बांधवाचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी दफनभूमीच्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. दफनभूमी परिसरातील अस्वच्छता तसेच शेजारील शेतकऱ्यांकडून आक्षेप घेतले जात असल्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. अखेर संतप्त समाज बांधवांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी 10 गुंठे दफनभूमीची तातडीने मोजणी करून चतुसीमा निश्चित करावी, 15 लाख रुपयांच्या विकास कामांसाठी आवश्यक NOC त्वरित द्यावे, दफनभूमीची स्वच्छता करावी, तसेच संरक्षक भिंत, रस्ता आणि शेडसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच व स्थानिक नेत्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दफनभूमीला ग्रामपंचायतीचा विरोध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक NOC संदर्भात पत्र देण्याबरोबरच भूमी अभिलेख, तहसीलदार आणि पंचायत समितीकडे दफनभूमीची मोजणी व चतुसीमा निश्चित करण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिले. ग्रामपंचायतीच्या आश्वासनानंतर समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोरून हलवून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. मंजूर निधी असूनही दफनभूमीच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहिल्याने संतप्त झालेल्या समाज बांधवांनी थेट मृतदेह ग्रामपंचायतीसमोर आणल्यानं नेरलेत या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले. आता ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानुसार दफनभूमीचा प्रश्न प्रत्यक्षात किती लवकर मार्गी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले. नेरले ग्रामपंचायत हद्दीमध्ये 478 सर्वे नंबरमध्ये 10 गुंठे जागा दफनभूमीसाठी आहे. मूळ जागा ती 6 एकर आहे, 6 ते 6.5 एकर आहे. त्यामध्ये लिंगायत समाजासाठी 10 गुंठ, हरिजन समाज, चर्मकार समाज, मातंग समाजासाठी 15 गुंठ जागा आहे. तिथे सत्तूभाऊंच्या फंडातून आज ते रस्ता झालेला आहे, शेड वगैरे झालं. आम्ही काय केली, मागणी केली की वारंवारपणे आम्हाला तिथे मोकळी जागा आहे त्याला हॉल कंपाऊंड व्हावं, कारण की जनावर ते हिंडते, ती कुत्री मांजरे येते, ती उकंड टाकली, ती घाणीचं साम्राज्य आहे आणि तिथं दफन करताना सगळं वास येतोय. तर आम्ही काय मागणी केली ग्रामपंचायतला की आम्हाला इथं की हॉल कंपाऊंडसाठी आम्हाला ही काय तुमची मोजणी करून द्या सर्वे नंबर मधली. तर ह्याने आम्हाला कधी जवळ करून दिलं नाही. कागदोपत्री कायम पाठपुरवठा करून सुद्धा आम्हाला यांनी लांब ढकललं. हे परत आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे ह्याची दाद मागितली, BDO साहेबांना दाद मागितली. BDO साहेबांनी सुद्धा थात्रमात्र उत्तर दिलं आणि कलेक्टर साहेबांच्याकडे गेले. कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन सुद्धा, कलेक्टर साहेबांनी सांगून सुद्धा ही माणसं ऐकत नाहीत. हिने एकच केलं, किती लोकसंख्या यांची लिंगायत समाजाची, म्हणजे मला सांगा थोडी लोकसंख्या असली तर मग तुम्ही न्याय देणार का आम्हाला, थोडी असली तर. आणि सत्तूभाऊंच्या फंडातून आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या फंडातनं याला 15 लाख रुपये मंजूर झालेत. PW वाली माणसं इथं आली, त्यांनी मोजणी करून बघून गेली. त्यांनी काय सांगितलं, ग्रामपंचायतचा NOC दाखला आणा, नो ऑब्जेक्शनचा दाखला आणा, देखभाल करणार. ह्याने अजूनपर्यंत आम्हाला कधी काय दिलेलं नाही, कारण काय फंड मागे जावं. मी म्हणतो ठीक आहे, राजकीय जर तुमचं तसं असेल, सत्तूभाऊंचा फंड राहून दे, आम्ही दुसरीकडे कुठं तर वापरू, साहेबांच्या फंडातनं आपण करूया.
साहेब काय वेगळे नाहीत, साहेबांच्या फंडात आपण करूया, पण ती सुद्धा ही देण्यात द्यायला तयार नाही. कारण का शेजारी ज्यानं अतिक्रमण केलंय ती काढायला हे भेटतात. कारण का त्यांना माहित आहे हे काढायचं म्हणलं तर अडचणीचा विषय येणार आहे. कारण का यांचं पहिलं जी काय भ्रष्टाचार झाली ती तो माणूस काढणार, तो माणूस निवांत असतो, लिखणी चालू असते त्याची बसून कागद तयार करून हे सगळं यांचं काढणार बाहेर. त्यामुळे एकासाठी म्हणून समाजाला सगळं दुखवायचं आहे. आणि समाजाला काय सांग माहिती आहे का, लिंगायत समाज आहे हा फार असा ही नसतो, व्यवसाय हाताच्या बोटावर हा समाज व्यवसाय करणार हा. त्यामुळे ह्यांना कोण विचारणार आहे. आजपर्यंत ह्यांनी हा हेळसाळ करत आले आणि आम्ही हा मयत म्हणजे आता आजच होणार असं कोणाला माहित नसते. 3 महिने झाला आम्ही याचा पाठपुरावा करतोय आणि ह्याला फक्त अण्णासाहेब कारणीभूत आहेत. अण्णासाहेबांनी सुद्धा सरळ आम्हाला उत्तर कधी दिलं नाही. अण्णासाहेबांनी एक सांगायचं 8 दिवसांना आम्ही त्या शेतकऱ्याशी बैठक करतो. त्या शेतकऱ्याशी बैठक घेऊन तुमचा काय संबंध. शेतकऱ्याने कोणाची जागा दाबल्या, 400 सरकारची दाबल्या, कलेक्टरची दाबल्या, तुम्ही त्याच्याकडे काढून घ्या ना. आम्ही मागणी काय केली, ठीक आहे तुम्ही त्याची काढू नका जागा, आम्हाला जर कुठेतरी द्या ना जागा, कुठेतरी द्या की जागा दफन करायला. पण नाही द्यायची, ह्यांची अजिबात मानसिकता नाही द्यायची. फक्त काय झालंय कमिशन घ्या फक्त, दुसरं डोक्यात त्यांच्या काय नाही. कसं तरी दिवसभर ढकलायचं. कारण का ज्या माणसाच्या विरोधात आज अतिक्रमण करून जागा जर काढायचं म्हटलं यांच्यात दमक नाही. यांनी अशा गमती करूनच दिवस काढलं फक्त पहिल्यापासून, त्यांच्यात दमक नाही. म्हणून आम्ही सांगितलं जर त्यांना त्रास होत असेल, भाजपचं सरकार म्हणजे सत्तूबांच्या फंडातलं आलंय, आमचे ग्रामपंचायत हे जे आहे, तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फंडात आम्ही करतो. पण ह्यांची विटंबना करू नका. आपण पाळीव प्राणी घरातलं कुत्र जरी मेलं तर आपण दफन करतो, त्याच्यावर काट्याच्या फांजऱ्या टाकतो का तरी उकरून येऊन म्हणून. ही काय आवाज आज माश्या पडले ते बघा टाकवा तुम्ही. हे काय मुलाचं वडील लोक इथं बसले ते काय आहे. आज तुम्हाला सांगतो एक 6,500-7 हजार हुंबरा आहे गावातला, 15-16 हजार लोकसंख्येचं गाव आहे. ह्याच ठिकाणी दुसऱ्या जातीचा कोणी इथं असता तर ही वेळ येऊन दिली नसती. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच हे असलं दिवस आलो पाहिजे. आणि ह्याला कारणीभूत फक्त अण्णासाहेबांनी इथली बोवाडी ग्रामपंचायतची, प्रत्येकाने ह्याच्या ढकलायचं. आज आमच्यातल्या तेली समाजातल्या एका बांधवाचा मृत्यू झाला आणि त्या समाजाच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली की आम्हाला स्वतंत्र अशी दफनभूमी नाही. परंतु गेल्या 25-27 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीनं त्यावेळच्या काही असतील त्या प्रमुखांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या दफनभूमीला 10 गुंठे जागा दिलेली आहे. ही आम्हाला मान्य आहे, सगळ्या गावाला मान्य आहे. पण त्या दफनभूमीची डागडुजी किंवा त्याची स्वच्छता किंवा त्याला जी दफनभूमीमध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा आम्ही दिलेल्या नाहीत. त्याचं कारण असं की त्या सुविधा देताना शेजारच्या शेतकऱ्यांनी त्या दफनभूमीबद्दल ऑब्जेक्शन घेतलं आणि ते मेहरबान कोर्टामध्ये ते गेले आणि कोर्टाच्या काही त्यांनी कागद फाईल ऑर्डर आणून दाखवल्या, ग्रामसेवकांच्याकडे दिल्या, PWDच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं. त्यामुळं आम्ही ह्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप केला नाही. पण या समाजाच्या सगळ्यांना मी बोलवून सांगितलंय की तुमच्यासाठी जे काही करायला लागेल आणि ग्रामपंचायतीची जी काही भूमिका व्यवस्थितपणाची जी काही तुम्हाला मदत करण्याची आहे ती करायला आम्ही तयार आहे. ग्रामपंचायतमध्ये आम्ही पदाधिकारी नसलो तरी यांच्यासाठी मदत करायला तयार आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगेन की अशाच माळी समाजासाठी सुद्धा दफनभूमी नाही. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा प्रस्ताव आम्ही सगळी ग्रामपंचायतची बॉडी आम्ही सगळे प्रस्ताव करायला लागलोय की माळी समाजाला सुद्धा काही त्या समाजातल्या लोकांना 1 गुंठाही जमीन नाही, त्यांनी दफन कुठं करायचं, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही दफनभूमी करायला पुढाकार घेतलाय. त्यांना आम्ही जागा देणार आहे आणि या जागेबद्दलचा शेजारच्या शेतकऱ्यांना कायदेशीर काही गोष्टी आमच्याकडे आणून दिल्यामुळं आम्ही थांबलो. पण यांची 10 गुंठ जागा दिलेली आहे. त्या जागेवर यांना ज्या सोयी सुविधा करायला लागतील त्या कोर्टाकडनं किंवा कलेक्टर साहेबांच्याकडनं जी योग्य ती कायदेशीर प्रोसिजर आम्हाला काही सांगतील आम्ही स्वतः त्यामध्ये ग्रामपंचायतच्या फंडातनं तिथं पैसे खर्च करायला सुद्धा तयार आहे. याचा चुकीचा अर्थ कुणी लावू नका. याचं राजकारण करायचा हा विषय नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं ह्या विषयाकडे बघायची गरज नाही. पण मला सुद्धा दुर्दैव वाटतंय की आज गेल्या 4 वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या समोर असा एखादाही विषय कुठला चिघळला नाही, आला नाही. हा विषय आला. मी
या सगळ्या समाजाच्या दिलगिरी व्यक्त करतो या समाजासमोर, आणि यांच्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला आमची स्पष्ट आणि ठाम आमची सगळ्यांची भूमिका आहे.